हाय हॅलो नमस्कार. चला तर मग आज करूया आपण झटपट होणारे असे कांदा पोहे, जे साधे सोपे सुटसुटीत आहेत. इथे कढई तापवून घेतली होती, त्याच्यानंतर तेल घातलं. तेल चांगलं तापल्यानंतर इकडे मोहरी घातली. मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची बरं का, त्याचा असा आवाज आला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलं इथे जिरं. मोहरी जिरं चांगलं तडतडल्यानंतर जरासं हिंग. आता पोहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर हिंग घातलं. कोणी अजून काय काय त्याच्यामध्ये ऍड करतो, पण मला नाही असे साधे पोहे आवडतात. तडतडून शेंगदाणे किंवा बटाटे घालायचे चांगली पडत नाही. मला कांदा पोहे गरमागरम खमंग अशी झाली की मग पोहे छानच लागतात. आणि इथे मी थोडंसं हळद घातलेली आहे. जर तुम्ही कांदा भाजल्यानंतर सुद्धा इथे हळद ऍड केली तरी चालेल, आधी केलात तरी चालेल, पण आधी केल्यानंतर जरा लगेच हलवून घ्या, नाहीतर ती हळद करपायची शक्यता असते. हळद छान अशी परतून घेतली आणि मग त्याच्यामध्ये असा कांदा घातला. माझा कांदा त्या दिवशी जरा जाड चिरला गेला होता, त्यामुळे मी असा चुरून घातला. तुम्ही जर तो पातळ पातळ चिरला ना तर असं चुरायची गरज नाही, पण मी असा म्हणजे व्हिडिओत दाखवता पण येईल कांदा घालते तो, आणि असा पण म्हणजे चुरायचाच होता, त्यामुळे मी तसा घातला होता इथे. आणि कांदा घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातल्या होत्या मी मिरच्या. इथे विरा खाणार नव्हती त्या दिवशी, म्हणून डायरेक्ट फोडणीतच कांद्याबरोबरच परतल्या होत्या मी मिरच्या घालून. पण जर कोण लहान मूल खाणार असेल किंवा तिखट जास्ती नको असेल, मिरची फुटायची किंवा तोंडात लागण्याची शक्यता असेल, तर कांदा जरासा परतत आला की मग तुम्ही मिरच्या इथे घातल्या तरी चालू शकतात, किंवा एकदम घातल्या तरी चालू शकतात. तुम्ही पोहे कुठल्या पद्धतीचे करता, बटाटे पोहे करता, मटार वगैरे घालून करता, की कुठल्या पद्धतीचे करता, ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कांदा हा असा छान भाजला गेला पाहिजे, तर जो कच्चा राहिला तर तो तोंडात असा कचकचीत लागतो, त्यामुळे पोह्यांची चव इथे बिघडू शकते. म्हणून इथे मी कांदा वाफ काढायला इथे झाकण ठेवलं होतं, जेणेकरून वाफेवर कांदा जरासा मऊ होईल. आणि परतून घेतला कांदा इथे, आणि मग त्याच्यानंतर दाबून बघितला की कांदा भाजत आलाय का, तर कांदा आपला भाजून झालेला आहे चांगला. आणि मग त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत पोहे. हे पोहे मी धुवून घेतले होते. धुवून झाल्यानंतर ते निथळत ठेवले होते. त्याच्यामध्ये जरासं मीठ, हळद आणि साखर असं घालून ठेवलं होतं. आणि मग ते पोहे छान असे त्या फोडणीत घातले आणि मग असं छानपैकी परतू दिली. पोहे पण छान असे परतावे लागतात, म्हणजे जी काही आपण खाली फोडणी केलेली असते, मिरची, कांदा असतो, तो सगळा असा व्यवस्थित इथे मिक्स झाला की मग पोहे पण असे चांगले लागतात. त्यामुळे पोहे छान असे परतून घ्यायचे. आणि समजा तुमच्याकडून जर तेल कमी पडलं असेल तर खाली पोहे लागायची शक्यता असते, ते लागू नये त्याच्यासाठी, करपू नये त्याच्यासाठी असे छान सगळीकडून मिक्स करून घ्यायचे, म्हणजे फोडणी आपली छान बसते त्या पोह्यांना आणि पोहे आपले छान होतात. छान परतून झाल्यानंतर इथे वाफ काढायला ठेवून द्यायचे. एक साधारण 2-3 मिनिटं पुरेशी आहेत पोहे शिजायला, भाजून घ्यायला, म्हणजे वाफ यायला. 2-3 मिनिटानंतर एकदा एक वाफ काढून घ्यायची दणदणीत मोठी. परत पोहे जरासे परतून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर जरा अजून एकदा ना अशी छोटीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे पोहे आपले 1 नंबर होतात बरं का. आणि तुम्ही पोहे कशाबरोबर खाता, वरनं शेव, त्याच्याबरोबर लिंबू, या पोह्यांवर तुम्ही ओलं खोबरं, कोथिंबीर हे सुद्धा घालू शकता. आम्हाला घरात फारसं कोणाला खोबरं कोथिंबीर घातलेले पोहे जास्ती आवडत नाही, त्यामुळे मी कधी घालत नाही. पण तुम्ही घालून बघू शकता आणि त्याची चव एक वेगळीच लागते. पोहे झाल्यावर त्याच्यावर खोबरं कोथिंबीर आणि लिंबाची फोड बाजूनं अशा पद्धतीनं पोहे खावा. आणि वरनं शेव वगैरे तिखट शेव असली तर 1 नंबर लागते. तुम्ही असे पोहे करून बघा आणि सबस्क्राईब